आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वाध्याय कथन पावला विजयानंद निर्वाण बाळकरामही निजानंदलीन साईचरणसन्निध तैसेच तात्यासाहेब नुलक र मेघाहिनी ससीम भक्तप्रवर उभयतान्य अर्पिलेय शरीर दृष्टीसमोर साईंच्या याहून मोठा चमत्कार व्याघ्रासारिखा प्राणी क्रूर तयाचाही निधन प्रकार परिसीला सविस्तर श्रोत्यांनी आता सांप्रत अध्यायात स्वयंबाबांच्या मुखे वर्णित ऐसा गोड कथितो वृत्तात श्रोत्या अत्यंत हितकारी असता एकदा बाबा वनात झाले गुरुदर्शन अकल्पित कैसी गुरुची करणी अद्भुत परिसा ते चित्त देवनी या कथेची परम नवलाई वानू आम्ही पाम किती काही भक्ती श्रद्धा मुक्तिदायी स्वमुखे साई वदलेजी तैसेंच एका बाईचे मन ओते घ्याव्या बाबांचे दर्शन वसाव्या तेथे दिवस तीन राहाव्या निरशन व्रतस्थ कैसा तियेसी आणिला प्रसग कैसा करविला निर्धार भग कैशा पुरणपोळ्या सुरग करविल्या खमंग तिचकर्व्य पोळ्या केवळ नाह्य करविल्या यथेच्छ तिचकर्व्य खावविल्या परकार्यार्थ देह जिजविल्या सार्थक्य लाविल्या हे आश्रय यांतची आहे परम कल्याण उपासाहून अनेक गुण कैस्या तिजला दिले ठसवून कधीही विस्मरण न घडेस्य तैसेंच जया परमार्थी आवड कैसा करावा अभ्यास दृढ कराव्य कैस्या साहस अवगुड साधाया जोड नित्याची ये अर्थीचा कथानुक्रम अमृताहूनही गोड परम श्रोतया उपजेल भक्तिप्रेम दुःखाचा उपरम होईल आता येथूनी कथा गोड श्रवणार्थीयांचे पुरेल कोड वक्त्या श्रोतया स्वानंजोड पुरेल होड श्रवणाचे प्रेमभरीत अलोलिक वदवीतील साई कथांक मज पामरा मूर्खा देख लिहितांनी कौतुक पदोपदीय जेविय गंगादर्शनीय पाप अथवा चंद्राच्या दर्शनीय ताप तेविय साईमुखींचे आलाप पाप संताप हारक। आता आपण श्रोतेज न करा श्रवणार्थी सादर मन महाराज साईमुखींचे वचन निजगुरुदर्शनकारक जरी वेदवेदांग अध्ययन केले श्रुतिशास्त्रपारायण गुरुकृपेविण नाही अज्ञान इतर तो क्षीण केवळ अव्यक्तादी स्थावरांत हा संसार वृक्ष अति विस्तृत जन्म मरणशोकाकुलित दृष्टजात नाशिवंत छेद आणि नाशयुक्त म्हणून याते वृक्षवत्त तो हा अव्यक्त स्थावरांत वृक्षोपमित संसार तो हा दृष्ट नष्टस्वरूप ऊर्ध्वमूळ संसारविटप जयाचा अपार शाखाव्याप नाकळे अत्यल्पही कवणा क्षणामागे क्षण लोटे तैसा हा पसरे फुटती फाटे कधिय दुरून रमणी वाटे आलिंगिता काटे सर्वांगीय कदली स्तंभसम निसर जैसे मृगजळ वा गंधर्वंद्र तृष्णाजले बद्धपरिक्र ऐसा हा तरुवर साजिरा अविद्याकामकर्मोद्व अव्यक्त बीजामाजी अप्रभव जो प्रतिक्षण अन्यथा स्वभाव असता अभावात्मक स्वय अनर्थात्मक हा ठाय्याचा अविद्येपोटीय जन्म याचा ईषणा तृष्णादी पाणीयाचा सांठा तयाच्या सभोन्वतीय धन धान्य पुत्र दारा परिग्रहाचा जया पसारा देहबुद्धीमुळे या थारा तया आधारा तो वर्ते अनंत प्राणिलिंग भेद हेच जया वृक्षाचे स्कद्ध कर्मवासनादी पारंब्या निर्बद्ध तेणे हा संबंध फोफावे श्रुतिस्मृत्यादी पत्रीन जो भरला शब्दस्पर्शादी पल्लवीय तरतरला यज्ञदान क्रियाकुसुमीय दन्वरला रसरसला जो द्वंद्वर्स्य अंत नाह्य याचिये फळा उपजीविकाभूत हा सकळा गुरभुवादी लोक हा सागळा ययावेगळा राहिना कधिय नृत्यगीत वादन कधिय क्रीडा हास्यरुद्न ऐसा हा अश्वत सनातन अधोवदन सर्वदा शबलब्रह्म्य आविर्भाव असंग शस्त्रिय जयातेय अभाव शुद्धमूलाधार जो सद्भाव ज्योतिस्वभाव तो जाणा ते ब्रह्म सत्य सर्वाधार जग हेय मिथ्या स्वप्नाकार जया न आद्यंत निर्धार मध्येच वसणार कैसे अतेय यदर्थ परिश्रम करीती विरक्त संत संतात जेथे अनुरक्त मुमुक्षुंच्या जे अपेक्षित जे अभिप्सित साधकान असेल इच्छा ते ठाय्य पडावे तेण्या संतांशीय शरण विघावे मग ते वदतील ते ऐकावे समूळ वर्जाव्य कुतर्का बांधून या मनाची मोट करुनी बुद्धीचा कडेलोट ओन या नेसंद निपट लक्षाव्या नीट गुरुचरणा
कुतर्कांचा करा झडा, ना तोंड करीतील मार्गात झगडा, अभिमान पायातळीय रगडा, तरीच पहिलं तडा पावाल, ये अर्थींची गोड आख्यायिका, बाबा स्वय वदले ती ऐका, सेविता गुरुवचन पियुखा, परमहरिखा पावाल. एकदा आम्ही चौघेजण वाचूनी पोथी पुस्तक पुराण करू लागलो. ब्रह्मनिरूपण ज्ञानसंपन्न होऊनी उद्धरेदात्मनात्मानाम, हे गीतेचे घेऊनी वाचन अयुक्त सर्वथैव परावलंबन, ऐसे प्रवचन एक करी तया प्रत्युत्तर करी. अनय मन स्वाधीन तोची, धन्य असाव्या संकल्प, विकल्पशून्य कान्ह्य न आपणावीन जगीय, अनित्य सर्व सविकार, नित्य एक निर्विकार, म्हणूनी नित्यानित्य विचार करा निरंतर तिजावदे. चवथ्या नावडे पुस्तकी ज्ञान करू आदरी विहिता चरण, काया वाचा पंचप्राण करी समर्पण. गुरुचणीय गुरु परमात्मा चराचर भरला असे सबाह्याभ्यंतर, ऐसा व्हावया निजनिर्धार, निष्ठा अपार आवश्यक, अनागमज्ञ केवळ तार्किक, वादोन्मुख आणि चिकित्सक, तयानं स्वप्निनी ज्ञान सम्यक, शुद्ध भाविक पाहिजे. ऐसे आम्ही चौघे सुबुदध निघलो लावो कानिय शोध, स्वबुद्धी नेंचवावा तो बोध, स्वतंत्र निर्वेधमानस्य, ऐसी इच्छा तिघांच्या अंतरीय वन्य विचरता स्वचनपरी. भेटला मार्गात एक वणजारी, प्रश्न तो करी आम्हांत्य, ऊन पडले आहे प्रखर, प्रयाण किमर्थ आणि कुठवर, चाललो तयास केलेय प्रत्युत्तर, वनवनांतर धुंडाया, पुसे आम्हांस तो वणजारी, शोध कशाचा लाविता तरी, आम्ही वदते जाहलो उत्तरीय, गुप्तार्थी न बरी परिस्फुटता, पाहुनी तयांची धानवाधाव, वणजारियाचा कळवळला जीव, म्हणे वन दुर्गम नकळता ठाव, स्वेच्छा स्वभाव विचारू नये, राणींवनीय हिंडाव्यास सावे घ्याव्या वाटाडियास, भर दुपार्य ऐसे साहस करिता आयास किमर्थ, नका सांगू गुप्तार्थ परी, बसा खा भाकर तुकडा तरी, पाणी प्याजा तदनंतरीय, राखा सबुरी अंतर्य. आला जरी इतुका काकुळती, आम्ही तैसेच निघालो पुळती, धिक्कारिली तयाची विनती, थकलो किय अति मार्गात. आम्ही अवघेच बुद्धिमान, काढू आपुला मार्ग शोधून, वाटाडियाचे काय प्रयोजन, होता किय अभिमान हा पोटीय, परी ते रान अति विस्तीर्ण, विशालतोन विटपीय विकीर्ण, रिघेन जेथ्य सूर्यकिरण मार्गक्रमण कय, तेथे ओनिया दिशाभूल, भ्रमलोय इतस्तत निष्फल, थोर दैवाचे तेण्याच हेय स्थल, मागुती निश्चल पावलो, दैव्य लाविले आल्या वाटे, पुनश्च पूर्वील वणजारी बेटे, म्हणे भरला वाट्य अवाटे, चातुर्य आटे, बुद्धीचे कार्य सान अथवा मोठ्य, मार्ग दावावया लागे बोट्य, शोध न लागे रित्या पोट्य, बुद्धीचे फाटे अफाट, असल्याविण ईश्वरी घाट, मार्गी होईन कोणाची गाठ, देऊ नये अन्नासी पाठ, वाढिले ताट डावलू नये, भाकर तू कडा देई कोण, घे खा म्हणे तयाचे वाचन, मानावा पूर्ण शुभशकुन, कार्यनिर्विघ्नकारक, करा आता अल्पहार, धरा चित्तीय किंचित धीर, परी त्या रुचेना हा सुविचार, पुनश्च निराहार निघाले. न लाविता शोध काही, अन्न सेवन करण्या नाही, ऐसे वडून मग ते पाही, दुराग्रह्य नाडले, मज लागली होती भूक, तृषेने कोरड कंठास सोक, वणजारियाचेनी प्रेम अलोलिक, वाटले कवतुक तयाचे, आम्ही विद्वान मोठे पढीक, दयामाया नाही ठाऊक, उष्ट्या हाते असता धनिक, हांकिला न का केकान्य, हा तोण अविद्वान अनधिकारी, नीचवर्ण ज्ञात वणजारी, परी स्वाभाविक प्रेम अंतरीय, भाजी भाकरी खा म्हणे, ऐसे लाभावीन प्रेम, करी जो तोच सुबुद्ध परम, तयाचा आदर हाची अप्रतिम, विद्योपक्रम वाटला, म्हणून या आदरपूर्वक, वणजारियाने दिधले लाईक, चतकुर खावोनी प्यालो आम्ही उदक, तोंड काय कौतुक वर्तल्य, गुरुराज आले अकल्पित, म्हणती वादावादी किमर्थ, मग निवेदिला इत्थंभूत, वर्तला वृत्तांत तयांस, येता काय मजसमेत, लावूनी देतो अशोध त्वरित, परी जो आदरील मध्वचनार्थ, तयाचाच स्वार्थ फळेल. इतरांनी ते अनाह्य मानिले, परी म्या शिरसामान्य केले, इतर सर्व निघून गेले, मग मज घेतले गुरुराय, नेले एका विहिरीवर, दोन्ही पायांस बांधिला दोर, वरती पाय खालती शिर, पाण्याबरोबर सोडिला, पाण्यास पोहून नयेत हात,
पाणीही जावो नये मुखात, ऐस्या मज अलगद लोंबत, सोडिल्या विहिरींत. गुरुराय झाड होत्या कांठिया एक, तयास दोरीचे दुसऱ्या टोक, बांधून गेले गुरुराय निशक, कोणानं ठाऊक कोठ्या त्या. घटका गेल्या 10-12, परतले मग ते माघारा, काढोनी बाहेर मज झरझरा, पुसल्या किया बरा आहेस तू. मग म्या दिदल्या प्रत्युत्तर, ओतो अत्यंत आनंदनिर्भर, भोगिले जे सौख्य अपार, ते काय पामा मी वानू. परिसता हे माझे वचन, झाले गुरुराय सुखसंपन्न, निजहस्त अंगावरी फिरवून, जवळी राहवून घेतल्या. सांगता येती प्रेमाचे उमाळे, मग मज नेल्या गुरुने शाळे, पक्षिणी पिलिया पांखिय कवळे, मज लागिय कळवळे ते रीतिय. काय गोड गुरुची शाळा सुटला, जनक जननींचा लळा, तुटली मोहममतेची शृंखळा, लादलो अवलिळा मुक्तता. सुटला दुरापाश सागळा, भगली प्रवृत्ती प्रतिबंध अर्गळा, वाटे या गुरुच्या गळ्यांतची गळा, घालुनी त्या डोळा वसवाव्य. तयाचे प्रतिबिंब नसता डोळा, तो काय शुद्ध माणसाचा गोळा, अथवा त्याहून बरा मी आंधळा. एसी ही शाळा मज झाली, लागता या शाळेस पाय, कोण हतभागी माघारा, जाय, माझे घरदार बाप माय. सर्वची गुरुराय झाले, इतर इंद्रिय सहितम ना, सोडून या निजस्थाना, ठेलिय येऊनी एका नयना, ध्यानावधानाकारण्य. गुरु एक दृष्टीचे ध्यान, इतर सर्व गुरुसमान, नाह्य गुरुविन दुजय. आन अनन्य अवधान्या नान, करिता गुरुस्वरूप ध्यान, कुंठित होई बुद्धी मन, म्हणोनी शेवटीय करावेय नाम न. निशब्द मौन धरोनिया, ना तोंड ज्ञानार्थ गुरु करावे, शून्य सदुपदेशाच्या नावे, दक्षिणा देता वेता मुकावे, अनुतापा पावाव्य. परिणाम्य गुह्यज्ञानाची केवळ चावटी, मिरवे प्रांजळपणाची देवटी, पाजिली दंभ्य जया बाळगोटी, देईल शेवटीय तो काय. बाह्यात्कारी मोठा सोनवळा, अंतर्याम्य नाह्य कोणवळा, प्रतितीच्या नान्वय अहवळा, तयाची शाळा निकामी. जेथ्या शब्दज्ञानाला ऊत, ब्रह्मज्ञानाची नाह्य प्रचित, स्वमुख्य गुरु निजगरिमा. गात शिष्य निजहित्य कैंस्य, जयाचा बोल झोंबेनावर मी, साक्षी न पटे अंतर्याम्य, तयाचे गुरुत्व काय काम्य, व्यर्थ रिकामी वटवटती. असो एसी दिधली सेवा, दाविला मज ज्ञानाचा ठेवा, लागला न मज शोध करावा, अर्थ गिम्मसावा किंचितही. अर्थजात स्वय प्रकटले, अप्रयास्य हात्य चढले, गुरुकृपेचे ऐस्य केले, शोधण्या ठेल्या ठाईंच. खालिय डोक्यावरती पाय, टांगी उफराट्या जय गुरुराय, तय मज आनंद कैसा होय, समर्थ गुरुमाय जाणाया. संतांघरची उलटीच खूण, यातून अनुभवजन्य ज्ञान, येथ्या निष्ठाच एक प्रमाण, एक साधन गुरुकृपा. कर्मठास विधिनिषेधपण, ज्ञानियात्या ज्ञानाभिमान, योगियात्या दंभाचा शीण, विश्वासाविण चालेना. पंडितांचे गर्वान डोळे, अभिमानाचे प्रत्यक्ष पुतळे, ज्ञानिया तयास पाहुनी पळे, संज्ञा न मिळे तयांच्या. ज्ञानीवदे माझिया विण, देव तरी दुसरा कोण, मी तोंड स्वयच ज्ञानसंपन्न, चिद्घन परिपूर्ण तो मीच. भक्त स्वकीय भक्तिभावीय, ज्ञानाची ती प्रौढी न मिरवी, तनुमंधनेंस्य स्वामीसी गोअवी, स्वामीसी निरवी सर्वस. ही एक माझी कर्तबगारी, ही मत्सामर्थ्याची थोरी, ही मदबुद्धी वैभवाची उजरी. नसे ही फुंजरी तयातेय, जेय जेय घडे तेय देव घडवी, तोच उतरवी, तोच चढवी, तोच लढे अथवा लादवी, करता करवी तो एक. कर्तृत्व ठेवून स्वामीचे माथा, स्वय स्वीकार्य अति नम्रता, भक्ता सदैव देवतंत्रता, नाह्य स्वतंत्रता तयातेय. असो हे जे चौघे प्रबुद्ध धक करीत होते कशाचा शोध, या तोंड येथवर राहिले मुग्ध, परिसावा उद्बोध तयाचा. हे सर्व कर्मठ घनपाठी, विद्वत्तेची घमंडी पोटीय, करिता शब्दज्ञानाची चावटी, निघाली गोठी देवाची. निजज्ञानाची या नेटेंपाटेय, देव कैसा कोठ्य राहाटे, आपणा कैसा कवळ्या वाटे, युक्तीने भेटे हा हेत. प्रबुद्धान माझी श्रीसाई एक, मूर्तिमंत वैराग्य विवेक, परब्रह्मस्वय. देख का हा अविवेकालंबिती, ऐसी श्रोते घेतील आशका, तरी हा लोकसंग्रह देखा, साई समर्था भक्तोद्धार का, हीनत्व ह्य का आणील. स्वय आपण असता अवतारी, वंदे मानून या वणजारी, अन्नब्रह्म निजनिर्धारीय,
सेवुनी थोरी गायली तैसेंच तयाजो अवमानी तयाची कैसी होते हानी गायली ही प्रबुद्धांची कहाणी कोणी न ज्ञानी गुरुवीण मातृपित्राचार्यानुशासन यान्विन अशक्य धर्मज्ञान तेही सर्व अध्ययनादी न विनानुष्ठान ते व्यर्थ संपादो लागे आशीर्वचन ओय मातृवान पितृवान आणि कोय आचार्यवान श्रुतिवचन विश्रुते या त्रयींचे जे अनुसंधान अथवा इजाध्ययनदान जन्ममृत्यूचे वाव्या उल्लंघन परम साधन हे एक ही सर्व चित्तशुद्धीची साधन्ये यान्विन आत्मवस्तूचे नाण्य हात्य न चध्ये ऐसे ते अजिण्य व्यर्थ येण्या जन्मास शरीर इंद्रिय आणि मन बुद्धीही नेणे करू अकल न ऐसे जे आत्मस्वरूप गाह न तयाचे दर्शन गुरुकृपेय जेथ्य प्रत्यक्ष वा अनुमान न उभय प्रमाण्य अप्रमाण तया करतलगत आमलकास्मान न कोण गुरुविण दाविल धर्म अर्थ तिसरा काम प्राप्त होतील करिता श्रम परी चौथा पुरुषार्थ परम गुरुविण श्रम सर्वथा या शिरडी संताची या दरबारा जोशीही येती देती मुजरा सांगती नरदेहाचा होरा भविष्य थोरा मोठ्यांस धन्य धान्य वैभव भोगी राजे रजवाडे आणि जोगी तडी ताबडी रागी विरागी दर्शनालागिय उत्कंठित जपी तपी व्रती संन्यासी यात्रेकरू क्षेत्रनिवासी गायक नर्तक परिवार्य सिंह येत शिरडीसी दर्शना महारही येई जोहारा या साईचिया दरबारा म्हणे हाची एक मायबाप खरा चुकविल येरझारा जन्माच्या आत्मलिंग जयाचे गळा विभूती फांसिली जयाचे भाळा जयाचा कोरान्न भिक्षेवर डोळा पहावा सोहळा जंगमाचा मानभाव गारुडी येती गोंधळी प्रेम्य गोंधळ घाली ती भवानीचा जोगवा मागती अतिप्रीती बाबांसी अंधपंगू कानफाटे जोगी नानक भातदेवटे समर्थ साईंच्या भक्तिपेठे धानवती मोठे प्रेमान्य डुगडुगे सरोदे पांगुळ कोराटिणीही करीती खेळ तेथेच हा वणजारी प्रेमळ आला किय वेळ साधुनी धन्य धन्य साईंची आकृती वैराग्याची ओतीव मूर्ती निर्विषय नेसंगनी स्वार्थी भक्तभावार्थी अनुपम्य असो आता पूर्वानुसंधान मुख्य कथेचा धागा धरून सुरू करू किया आख्यान श्रोत्य अवधान देंजे बाबांना स्वय उपाशी राहत कोणासही न राहू देत उपोषिताचे न स्वस्थ चित्त कैंचा परमार्थ तयाचा देव न लाधेरित्या पोट्य आद्य आत्म्याची करा संतुष्टी या उपदेशाची आणिक गोष्टी श्रोत्यांसाठी निवेदितो भुकेने ऐन दुपारचे वक्तीय खालची माती जय होते वरती अन्नब्रह्मपदाभिव्यक्ती उपजते वृत्तीस चित्ताच्या अतिदुर्धर एसी वेळा तोंडिय न देता अन्नाचा गोळा इनदीन इंद्रिय मेळा विसरे निष्कळा सर्वस्वी पोटिया नसता अन्नाचा ओलावा देव कवण्या डोळा पहावा कवण्या वाचे महिमा वर्णावा करणे परिसावा तो कवण्या सारांश सकल इंद्रिया शक्ती तरीच घडे देवाची भक्ती जरी अन्नाविण क्षिण्त्वा येती तरी त्यानं गती परमार्थी अतिभोजन तेही न हितक्र मितभोजन खरे सुखक्र उपास अतिरेक भयंकर असुख निरंतर भोगवी एकदा एक बाई शिर्डीस पत्र घेऊन केळकरास आली साईंचे दर्शनास परमोल्लास मानसीय महाराजांचे पायांपाशीय बसाव्या 3 दिवस उपासी बाईन्या निर्धारिल्या मानसीय तिच्या तिचपाशींच राहिल्या बाबांच्या नित्यक्रमानुसार परमार्थाचा करिता विचार आद्य कंबरेस बांधावी भाकर बाईचा निर्धार उफराटा जया मनिय देव गिवसावा भाकर तुकडा आद्य खावा असल्याविण समाधान जीवा कैसेनी देवा ओमगाव्य भुकेल्या पोटिय देव सापडे हे तोंड कल्पांतिनी न घडे उपास तापास यांचे सांगडेय चाले ना इकडे साईंसी अंतसाक्षी महाराजासी होत्याच हे ठाव्या पूर्वील देवसिय आध्यच दादा केळकरांपाशीय होत्या किय भाषित झालेल्या आता या शिमग्याच्या सणाशीय राहतील का माझ्य पोऱ्या उपाशी कैसे मी राहू देईन त्यासी मग मी कशासी पाहिजे साईमुखावाटे बाहेर पडले नाही जो हे उद्गार तोंच दुसरे दिवशीय तयार पाली शिरडीवर ही बाई उपनान बाईचे अगोखले ओक प्रकारे मनिय निर्धारिले दादांच्या येथेस गांठोड्या लाविले पत्र दिधले तयांस कानिटकर काशीबाई आपसंबंध्य पत्र देई विनवी दादांस लावाया सोयी दर्शनात साईबाबांच्या बाई शिरडीस येऊन पातलिया तात्काळ बाबांच्या दर्शना गेलिया
दर्शन होऊन क्षणभर बसल्यात तोच तयांस उपदेश कोणाचे काय अंतर्गत साईनाथ जाणे समस्त ऐसे न कान्ह्य भूमंडळात नसे जेय अवगत तयांस अन्नमन्नाद विष्णुरूप उपास तापासाणी निर्लेप निराहार आणि निराप किमर्थ हा व्याप वावगा काय आवश्यकता आपुल्याला उपास तापास कराव्याला बाबा आपण होऊन तियेला ऐसिया बोला बोलले जा त्या दादा भटाचे घरिय खुशाल पुरणाच्या पोळ्या करिय तयाच्या पोरांबाळांसरिय स्वयंही पोटभरीत्व खाय नवल तो शिमग्यासारिखा सण बाई येण्याचा योगही विलक्षण दादांचे कुटुंबही तत्क्षण अस्पर्श होऊन बसलेल्या विराली उपोषणाची ओकळी स्वयंपाकाची आली पाळी मग ती परम प्रेमसमेळीय आज्ञापाळी बाबांची चरण बाबांचे अभिवंदून दादांची या घरी जाऊन पुरणपोळीचे जेवण करून सर्वांस वाढून जेवली काय आख्यायिका ही सुंदर काय अंतर्गत अर्थोपसंहार व्हावे ऐसे गुरुवचनी अस्थिर नाह्य मगुशीर उद्धारा ऐशीच एकाणिक कथा आठवली होती साई समर्था कथिली प्रेम्य भक्तांग समस्ता सादर श्रोता परिसिजे जय अमनीय परमार्थी आस तयाने केले पाहिजेत सायास करू लागे दृढ अभ्यास व्हाव्य साहसही स्वल्प ऐस्य ह्य सत्कथामृत चरणतीर्थ सेवाव्य नित्य कल्याणार्थ होता संतचरणीय विनीत होईल पुनीत अंतर एकदा मी लहान असता फडका बांधून पोटाबोण होता धंदा मिळावा निर्वाहापुरता आणुनी चेता निघालो चालता चालता बीडगावा आलो तेथे घेतला विसावा फकीराचा माझ्या न्याराज कावा आनंद जीवा वाटला तिकडे मिळाले जरीचे काम मीही खपलो अविश्रम फळले ते माझे सकळ श्रम पहा पराक्रम फकीराचा माझ्या आधीच लाविलेले हुशार हुशार नानवाजलेले 4 पोरांनी काम केले तेही मापिले ते समय एकाने 50 रुपयांचे केले 100 दुजियाचे झाले तिजियाचे 150 भरले माझे सर्वांहुनी द्विगुणित पाहून या माझी हुशारी धनी बहु आनंदला अंतर्य बहुतांपरी मज गौरव करी प्रेमभारी मजवरी मज तयाने पोशाख दिदला डोईस पागोट्या अंगावर शेला परिमिय तो बांधून ठेविला जैसा दिधला तैसाच कोणाचे देण्य कोणास पुरतेय कितीही द्यावे सदा अपुरतेय माझे सरकार जय देव सरतेय न सरतेय तेय कल्पांतीय देण्या एक माझ्या सरकारचे तयासी तुळे काय ते इतराचे अमर्यादास मर्यादेचे भूषण कैंचे असाव्य माझे सरकार न्यान्याव दे मजलाच जो तो म्हणे दे दे कोणी न माझ्या बोलासे लक्ष दे एकही सुधेय ऐकेना उतून चालिला आहे खजिना एकही कोणी गाड्या आणीना खणा म्हणता कोणीही खणीना प्रयत्न कोणा करवेना मी म्हणे तो पेका खणावा गाड्यावार्य लुटून न्यावा खरा माईचा पूत असावा तेनेच भरावा भांडार आमुची तरी काय गती मातीची होऊन जाईल माती वारा जाईल वाऱ्याच्या सांती येईना मागुती ही वेळ असो माझी या फकीराची कळा माझी या भगवानाची लीळा माझी या सरकाराचा ताळा लय निराळा न्याराच मीही कधीच कोठ्या जातोण कोण्याही ठाईया जाऊन बैसतोण परी हा जीव मायेत गुंटाळतो गोते खातो अनिवार माया आहे फार कठीण तिण्य केलो आम्ही हिंदीन माझी या माणसांची रात्रंदीन गुंकणी करून असतो मी जो जो जैस्य जैस्य करील तो तो तैस्य तैस्य भरील ध्यानात ठेवी जो माझे बोल सौख्य अमोल पावेल तो हेमाड साईंसी शर्ण अपूर्व हेय कथानिरूपण साईच स्वय करी जय आपण माझे मी पण फिकेतय तोच या कथेचा निवेदिता तोच वाचिता तोच परस्ता तोच लिहिता आणि लिहविता अर्थबोधकताही तोच साईच स्वय नटे ही कथा तोच ही कथेची रुचिरता तोच होई श्रोता वक्ता स्वानंद भोगताही तोच मग ऐसिया श्रवणाची गोडी ही काय थोडी परमार्थ जोडी भक्त सभाग्य जे हे सुखपर उडी आनंद निरवडी भोगिती आता पुढील अध्यायाचे सार साईंच्या उदीचा महिमा अपार श्रोते सज्जन पसरितो अपद्र ओनी सादर परिसावा हेमाडवदे अति विनीपता कृपा उपजली साई समर्था त्यांनीच वदविले निजसच्चरिता कथा रसभरिता अपूर्व स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते गुरुमहिमावर्णन नाम 32 संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भवतु।